स्माइल वेलकम सगळ्यांचं आजच्या सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. आज आपण ज्या ऊर्जा सकाळी ऍक्टिवेट म्हणजे शक्तिपात करून घेतला, आज आपण त्या ऊर्जांना ऍक्टिवेशन करून त्या ऊर्जांना आपल्यामध्ये एक्सपिरियन्स करून त्याच्यानंतर पाण्याच्या व्हायब्रेशन्स कसे चेंज होतात हे देखील आपण बघणार आहे. आणि याच एनर्जीने आपण आपल्या घरातील पाणी, की इथून पुढे आपल्या घरी कोणीही आलं पाणी पिलं तर त्यांनी म्हटलं पाहिजे की तुमच्या घरातील पाण्याला ना थोडस तीर्थाचं पाणी वगैरेची चव येते. इतके सुंदर व्हायब्रेशन आपण आपल्या घरातील पाण्याला देऊ शकणार आहोत. सो सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. ऍक्च्युली आज आपला क्लास होऊ शकला नसता, पण तरी मी आपली बाकी बॅचेसला सुट्टी देऊन आज घेते, कारण आमचा नेक्स्ट संडेला हैदराबादला इव्हेंट आहे आणि त्याचं तयारी करायला आता लास्ट आपल्याला सॅटर्डे आणि संडे एक दोनच दिवस होते लिस्ट फायनल करण्यासाठी. सो तरी आपण क्लास घेतो आहे आज, कारण तुमचं जे एनर्जी झालेली आहे आज आपण ग्रहण केलेली आहे त्याला आपण ऍक्टिव्हेट करणार आहोत. त्याच्यामुळे आज आपण बाकी लोकांची वाट बघण्यात वेळ नाही घालवणार आहे. आपण लगेच क्लासला सुरुवात करतोय. ठीक आहे, एक ग्लास पाणी आज जवळ आणून ठेवा. थोडं पाणी पिऊन घ्या, त्याच्यानंतर मी तुम्हाला पाणी चार्ज करायला शिकवणार, पण आता फक्त थोडं पाणी प्या. या ऍक्टिव्हेशन मध्ये आपल्याला जे एनर्जी ऍक्टिव्हेट करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला गरज आहे. थोडं एक एक घूट पाणी पिऊन घ्या सगळ्यांनी. सारिका मॅडम, आपला मुंबईला इव्हेंट आहे इंटरनॅशनल, नंतर हैदराबाद, नंतर 1 डिसेंबरला. नवीन सगळे जेवढे आपले जुने स्टुडंट म्हणजे आहेत ज्यांचा यावेळेस चान्स नाही मिळाला त्यांना नंतर आपण मुंबई इव्हेंटला चान्स देणार आहोत. ठीक आहे, 1 डिसेंबरला आपला मुंबईचा इव्हेंट फायनल झालेला आहे यानंतरचा, तर तिथे तुम्हाला चान्स भेटेल जे लोक सुटलेले आहेत यावेळेस. ओके, चष्मा काढून घ्यायचा आहे, माझ्यासोबत प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार प्रार्थना म्हणायची आहे. मी स्वतःची किंवा स्वतःची आभारी आहे. दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. दोन्ही हात रब करायचे आहे. आता आपण ऍक्टिव्हेशनच्या 5 स्टेप करणार आहे. ठीक आहे, आणि इथे आता आपल्याला हाताचा कप शेप असा खोलगट, कारण रेकीची ऊर्जा आपल्या पाम चक्रातनं प्रवाहित होत असते. ठीक आहे, असा हात करून हळूहळू क्लॉकवाईज घड्याळ्याच्या दिशेने अफर्मेशन द्यायचा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. अफर्मेशन काय राहील? चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज काय म्हणते? चार्ज, चार्ज म्हणजे चार्जिंग करतो ते चार्ज. हील, हील म्हणजे उपचार. ठीक आहे, पायाची हील नाही, हिलिंग वाला उपचार. नाव यू आर द हिलर. लेवल 1 नुसार तुम्ही हिलर बनलेले आहात. हील अँड प्रोटेक्ट, प्रोटेक्ट मीन्स प्रोटेक्शन, सेल्फ प्रोटेक्शन. ठीक आहे, तर चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्र असं हळूवार 21 टाइम्स फिरवायचं आहे. तुमच्या हातामध्ये बघा तुम्हाला एक मॅग्नेटिक राऊंड राऊंड फिरणारी एनर्जी जाणवेल. कुणाला थंड जाणवेल, कुणाला गरम जाणवेल. नाऊ वी आर फिलिंग द रेकी एनर्जी. त्या एनर्जीला आपण ऍक्टिव्हेट करतोय दोन्ही पाम चक्रांच्या मध्ये. जाणवलं? थंड गरम जाणवत आहे का? किंवा असं काहीतरी मॅग्नेटिक एनर्जी तुमच्या दोन हातांमध्ये जाणवेल? जाणवत असेल तर मला फक्त थंबनी असं सांगा. यस. ओके, 21 वेळा फिरवायचं हळूवार, कंटिन्युअस 21 टाइम्स फिरवायचं आहे. मेसेज नका टाईप करू. व्हिडिओ ऑन असेल तर फक्त असं थंब दाखवा मला, कारण ते मेसेज टाईप करण्यात एनर्जी डिस्कनेक्ट होईल.
मग पुढची एनर्जी जाणवणार नाही. आणि 21 वेळा मोजण्यात वेळ वाया नका घालू. पूर्ण फोकस. कमी जास्त झालं चालेल. अरे असा थंब इकडे इलेक्ट्रॉनिक दाखवूच नका ना. मोबाईलला टच नका करू बरं थोडा वेळ. व्हिडिओ ऑन ठेवा फक्त. हो, हेडफोन वाल्या मॅडम जरा हेडफोन काढा. नेहा, सुवर्णा, हेडफोन ऍक्टिव्हेशन मध्ये चालत नाही. एनर्जी मग ते त्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण जाणवणार नाही. 4 हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. अंदाजे 21 वेळा झाला असेल तर दुसरा हात खाली, जो कुठला तुम्ही घेतला असेल त्याचा विरुद्ध हात खाली, आणि सेम अफर्मेशन 21 टाइम्स. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. सेम अफर्मेशन. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. काय झालं, आज लिंक ओपन नाही होते बऱ्याच लोकांना. हॅलो. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. आता 21 वेळा अंदाजे इथे झाल्यानंतर डाव्या हाताची मूठ बांधून ती मांडीवर ठेवून द्यायची. एनर्जी इथून प्रवाहित होणं थांबवण्यासाठी आपण इथे मूठ बांधून थांबवून देणार, ठेवून देणार. ठीक आहे, डाव्या हात मांडीवर ठेवला. त्याच्यानंतर इथे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. थर्ड स्टेप काय आहे, अंदाजे 21 वेळा आपण 7 चक्रांना ऍक्टिव्हेट करतोय. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. ठीक आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. मी एकदा तरी लिंक सगळ्यांना पाठवून देते. ज्यांनाही उशिरा जॉईन केलेला आहे त्यांना विनंती आहे की आजचं रेकॉर्डिंग बघून प्रॅक्टिस कराल. ही प्रॅक्टिस तुम्ही केव्हाही करू शकता आणि रोज करायची आता इथून पुढे 21 दिवस. ठीक आहे. तर चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्र. हे झाल्यानंतर काय करायचं आहे, मूठ बांधलेलीच आहे डाव्या हाताची. नाभीपासनं, आपल्या जन्माची सुरुवात कुठून झाली आहे, नाभीपासनं. मग नाभीच्या समोर इथे म्हणायचं आहे चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा किंवा नेवल चक्रा. नाभीच्या समोर ही मूठ बांधलेलीच आहे डाव्या हाताची. उजवा हात नाभीच्या समोर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र और नेवल चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा और नेवल चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा और नेवल चक्रा. या पद्धतीने नाभीच्या समोर आपल्याला एनर्जी ऍक्टिव्हेट करायची आहे. यस.
ओके, चार्ज, हील एंड प्रोटेक्ट माय नाभि चक्रा. चार्ज, हील एंड प्रोटेक्ट माय नाभि चक्रा. ठीक आहे. मग आता आपल्याला बॉडी अँड औरा, तर दोन्ही हात रब करायचे आणि हृदय चक्रासमोर ठेवून म्हणायचं आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. ठीक आहे. आता आपण हे जे सगळे एनर्जी इथपर्यंत ऍक्टिव्हेट केली, आता मी सांगते आहे त्या पद्धतीने फक्त फॉलो करा. दोन्ही हात रब करायचं आहे. आणि बघा, ज्यांनी उशिरा जॉईन केलं, एवढं ऍक्टिव्हेशन जरी नसेल झालं तर याच्या पुढची प्रोसेस सेम फॉलो करा. थँक्स टू मी, थँक्स टू रिकी म्हणायचं आहे. दोन्ही हात रब करायचं आहे. दोन्ही हात रब करायचे आहे. एक एनर्जी बॉल तयार करा. कल्पना करा की अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रातनं प्रवेश करत आहे. क्राउन चक्रातनं 7ही चक्रांमध्ये प्रवेश करून तुमच्या हातांमधून प्रवाहित होत आहे. हातांमधून प्रवाहित होत आहे. आणि या ऊर्जेला आता परत क्राउन चक्रावर ठेवायचं आहे. दोन्ही हात क्राउन चक्रावर, डोळे बंद, आणि कल्पना करा की अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करत आहे. आता शरीर लेवलवर कुठेही काही दुखणं असेल, काही तणाव असेल, काही पेन असेल, त्या पेनच्या जागेवर ही ऊर्जा जात आहे हा अनुभव करायचा आहे. शरीरावर कुठेही तणाव असेल, पेन असेल, काही आजाराचे कारण असतील, दुःख असतील, तिथे ही ऊर्जा पोचताना बघायचं. हळूच हात त्या पोझिशनवर ठेवा जिथे शरीरावर दुखणं आहे. हळूच हात तिथे ठेवा जिथे तुमच्या शरीरावर काही दुखणं आहे, तणाव आहे, पेन आहे, तिथे ठेवा. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा, अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुम्हाला एक दिव्य उपचार प्रदान करत आहे. एक दिव्य उपचार प्रदान करत आहे. आणि आपल्या शरीर लेवलचा तणाव कायमस्वरूपी दूर करत आहे. आपल्या शरीर लेवलचा तणाव कायमस्वरूपी दूर करत आहे. ही दिव्य ब्रह्मांडी उपचारक ऊर्जा आपल्या जीवनातील सर्व दुःख आणि वेदनांना हील करत आहे. आपल्या जीवनातील सर्व दुःख आणि वेदनांना हील करत आहे. कल्पना करा की अनंत स्रोतातली दिव्य ऊर्जा दिव्य उपचाराने आपल्या शरीरातील प्रत्येक वेदनेला कमी करत आहे. प्रत्येक त्रासाला हील करत आहे. प्रत्येक त्रासाला हील करत आहे. शरीर लेवलवर आणि मन लेवलवर दिव्य हिलिंग आपल्याला प्राप्त होत आहे. शरीर लेवलवर आणि मन लेवलवर दिव्य हिलिंग आपल्याला प्राप्त होत आहे.
दिव्य उपचार आपल्याला प्राप्त होत आहे, दिव्य उपचार आपल्याला प्राप्त होत आहे, एक दिव्य हिलिंग आपल्याला प्राप्त होत आहे, दिव्य हिलिंग आपल्याला प्राप्त होत आहे, दिव्य हिलिंग प्राप्त होत है। आप स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो। आप स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो। यू आर द हेल्थ मैग्नेट, यू आर द हेल्थ मैग्नेट, यू आर द हेल्थ मैग्नेट। संपूर्ण स्वास्थ्य यह आपकी स्वाभाविक अवस्था है, संपूर्ण स्वास्थ्य यह आपकी स्वाभाविक अवस्था है। और ब्रह्मांड ऊर्जाओं से आपका दिव्य उपचारात्मक हीलिंग हो रहा है, दिव्य उपचारात्मक हीलिंग आपका हो रहा है। अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांड ऊर्जा आपल्या जीवनामध्ये संपूर्ण पॉझिटिव्हिटी आणि संपूर्ण सकारात्मकता प्रदान करत आहे, संपूर्ण पॉझिटिव्हिटी आणि संपूर्ण सकारात्मकता प्रदान करत आहे। जस्ट रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स। हळूवार दिव्य रेकी शक्तीला आवाहन करत थँक्यू म्हणायचं आहे आणि पुढे जायचं आहे। हळूवार डोळे उघडा, हळूवार डोळे उघडा, स्लोली स्लोली कम बॅक। एक घोट पाणी पिऊन घ्या। कसं वाटतंय? कुणाकुणाचा पेन कमी झाला? नाउ यू आर द हिलर, यू कॅन हील युअर सेल्फ अँड अदर्स। सपना गांधी मॅडम अनम्यूट करा, माईक ऑन करा। सपना गांधी। हा केलंय, येते आवाज? येतोय आता, बोला। हा, नाही माझं मागच्या वर्षी मला गोचिड ताप झालेला वेलफ्लेक्स म्हणून, तेव्हापासून माझे वर्षभर पाय खूप दुखत होते। आता जे केल्यामुळे मग आता मागाशी पण माझे पाय दुखत, गुडघ्यापासून खाली दुखतात माझे पाय, पण आता जे केल्यामुळे माझे दुखणं ऑटोमॅटिकली आता कमी झालेलं आहे पूर्णच। चला छान, ग्रेट। जास्त म्हणजे येताना सुद्धा दुखत होतं, पण आता त्याच्यावरतीच मी पूर्ण ते हे केल्यावरती दुखण्याचं पूर्ण बंद झालेलं आहे माझं आता, ग्रेट, जाणवते मला। बहुत बढ़िया। थँक्यू। योगिता किंडा, योगिता मॅडम अनम्यूट करा, माईकची बटन आहे तिथे प्रेस करा। हा बोला। मला पाठीत खूप दुखतं जेव्हा मी विदाऊट सपोर्ट बसते। आधी मला हिलिंग करताना खूप कळ येत होती जेव्हा मी पाठीवर हात ठेवला होता, पण आता जेव्हा बसली परत रिलॅक्स होऊन ना, आता एकदमच म्हणजे आता मी सपोर्ट शिवाय बसली पण आता दुखत नाही। विदिन मिनिट्स ऑफ फ्रॅक्शन ऑफ मिनिट्स म्हणजे इतकं कळ येत होते आणि आता नॉर्मल हलकस दुखत। आताही मी विदाऊट सपोर्ट आहे आणि 2 मिनिटापूर्वी विदाऊट सपोर्ट। व्हेरी गुड। तेव्हा एवढं दुखत होतं आणि ना डोळे उघडत नव्हते मॅम माझे, मला म्हणजे असं वाटत होतं डोळे नको उघडायला। मॅडम ते डीप लेवल मध्ये आपण जातो ना तर ते असं होतं का, कारण ते जेवढ्या वेळ उलट ते चांगलं असतं, पण आपल्याला आता पुढचा टॉपिक घ्यायचा आहे म्हणून। अन्यथा आम्ही जेव्हा पेशंटला हिलिंग देत असतो तर त्यावेळेस आम्ही एक करत असतो की पेशंटला जेव्हा उठायची इच्छा होईल तेव्हा मग त्या अवस्थेतनं त्याला बाहेर काढतो, कारण युनिव्हर्स ते हिलिंग करत असतं। आणि रेकी कशी ऊर्जा आहे, तुमच्या हातात ना तेवढीच प्रवाहित होईल जेवढी तुम्हाला गरज आहे तुमच्यासाठी, किंवा तेवढीच प्रवाहित होईल जेवढी समोरच्याला गरज आहे। तर तो प्रवाह किती राहील हे आपण ठरवू शकत नाही, ते युनिव्हर्स ठरवत असतं। आणि म्हणून या ज्या सुंदर ब्रह्मांडीय ऊर्जा आहे ज्या आपण स्वतःसाठी स्वतःच्या जीवनासाठी घेत असतो, या खरोखर खूप सुंदर ऊर्जा आहे। याला आपल्याला फक्त ट्रस्ट और प्रैक्टिस, इसके साथ अगर जियोगे ना
तो ट्रान्सफॉर्मेशन पक्का आहे. मॅम मला फक्त एक रिक्वेस्ट करायची होती. मी ना तुम्हाला म्हणजे जॉईन झाली, मला ना खूप महत्वाचं तुमच्याशी बोलायचं होतं. मी व्हॉट्सअपला पण कनेक्ट केलं. मला अगदी 2 मिनिटं तुमच्याशी बोलायचं होतं मॅडम पर्सनली. मी देते वेळ. कधी कॉल करू? सध्या सांगते ना, आमचा 28 जुलैचा जो प्रोग्राम आहे, एनी हाऊ आम्हाला त्याचं सगळं जे प्रिपरेशन आहे सोपं नाही आहे. 114 लोक आहेत आणि बाकी त्यांचे फॅमिली मेंबर्स मिळून 125 लोक आहेत. त्यांचा स्टे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचं अरेंजमेंट राहिलेलं आहे, जे काही आता फायनलाइज व्हायचं आहे. तर त्याच्यामुळे सध्या वेळ अवेलेबल नाहीये. ठीक आहे. एक थोडं म्हणजे अर्जंट होतं म्हणून अगदी 5 मिनिटं भेटली ना तरी चालेल. मी व्हॉइस मेसेज सोडते, फक्त ठीक आहे, ऐकून व्हॉइस घ्या मेसेज मॅम. करून चालेल? ठेवा, बघते मी. हा, कारण मग जर तुम्हाला वाटलं तर मग चालेल. ठीक, ओके. किशोरी मॅडम हॅलो मॅम. बोला. मॅम गेले 2-3 दिवस ना म्हणजे बॅक टू बॅक लेक्चर्स चालू होते. तर आजचं जे सेशन घेतल्यानंतर इतके दिवस मी प्रॅक्टिस करते होतीये, पण आता ॲट प्रेझेंट मी जे अनुभवते ना, माझं डोकं, माझं शोल्डर, माझी बॅक पेन एंटायर गेलीये. आता जेवढं केलं त्याच्यात मला इतकं बरं वाटलं, रिलीफ झालं. ही जी धावपळ धावपळ चालायची, सगळं व्हायचं ना, पण आता एंटायर गेलेलं आहे. आणि एक ना घरातल्यानी एक कॉम्प्लिमेंट, माझ्या फ्रेंड्सनी कॉम्प्लिमेंट दिले, ग्लो करायला लागली. हे तर कॉमन कॉम्प्लिमेंट मिळत असतं, तर ते कॉमन आहे जे आपल्याला फॅमिली. मला ऐकून होतं पण असं अनुभवलं नव्हतं ना, ते एक आतून खूप फील गुड फॅक्टर होतं ना, असं वाटायला लागलं. व्हेरी गुड. छान वाटतंय मॅम. छान, ग्रेट. थँक्यू सो मच. हे बघा, ज्यांनाही माझ्याशी बोलायचं असतं ना, मी तुम्हाला खरोखर एक सांगते की लिटरली माझं खूप बिझी शेड्यूल असतं आणि त्याच्यात आपलं महिन्यातनं हे 10-11 तास काढावे लागतं. म्हणजे एका बॅचसाठी असे म्हणजे 22-23 तास मी यातच देत असते. आणि शेवटच्या दिवशी अगदी 4-4 तास असतात की पूर्ण तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचे माझे प्रयत्न असतात. आणि सकाळी 1 वाजतापासून माझी बॅच चालू होते तर 6:30 पर्यंत कंटिन्यू असते. त्याच्या व्यतिरिक्त 1 तास 11:30 ते 12:30 माझ्या विद्यार्थ्यांसाठी मी ऑलरेडी दिलेला असतो, त्यांचेच नंबर लागत नाही. आणि एक लेडीज म्हटलं की फॅमिली, मुलांचा अभ्यास आणि घरचे कामं, त्याच्यामुळे जे वेळेचं नियोजन असतं रात्रीपर्यंत, आणि इमर्जन्सी क्लायंट एवढे असतात की रात्री 9:30 वाजतात कधी. आणि जे फॉरेनचे क्लायंट असतात तर त्यांच्यासाठी तिकडे अर्ली मॉर्निंग असते, तर आपल्याकडे लेट नाईट असतं. किंवा कधी कधी मला 4 वाजता पहाटे उठावं लागतं, जेव्हा तिकडे लेट नाईट तिकडे अर्ली मॉर्निंग मला सेशन घ्यावे लागतात. आणि मोस्टली आठवड्यात तर 3-4 दिवस पहाटे 5:30 वाजता 5:15 वाजता अटोनमेंटच असतात. कारण प्रत्येक बॅच चालू असते. फर्स्ट लेवलचं आता अटोनमेंट झालं, मग सेकंड लेवलचं मंडेला आहे. उद्या सगळ्यांसाठी गुरुपौर्णिमेचं खूप सुंदर ध्यान साधना आहे सकाळी 5:15 वाजता. तुम्ही खूप सुंदर अनुभव घेणार आहे त्याचा, ज्यांनाही यायचं. तुम्ही आता 5 मिनिटात फील केलं, ते जवळपास अर्धा पाऊण तासाचं सेशन राहील आपलं. नक्की अटेंड करा, कारण त्या सेशन मध्ये तुम्ही एक रिचार्ज होऊन जाणार आहे. ओके, चला, थँक्यू. नयन चौधरी. नयन चौधरी बोला. नमस्कार मॅडम. हा. नैना चौधरी. नयना चौधरी बोला. माझी बॅक साइड फार पेन करत होती, आज मला खूप रिलीफ वाटला. व्हेरी गुड, छान, थँक्यू. थँक्यू. बोला आठवले मॅडम, अनम्यूट करा. हो. सांगायचं म्हणजे की परवाच्या दिवशीला मी खूप जोरात पडले. रेकीमुळे त्याची तीव्रता इतकी कमी झाली की डोक्याला लागणार होतं, जवळ स्टूल होता आणि कशी पडले ते कळलं नाही. पण तो एक अनुभव खूप जबरदस्त आला की डॉक्टरांना जेव्हा दाखवलं तेव्हा मला मांडीचा भाग चांगला 2 विताचा हिरवा निळा झालाय. पण आता जेव्हा मी हे केलं, कारण माझा शक्तिपात व्हायचा होता तेव्हा, म्हणून मी हा अनुभव आपल्या ग्रुपवर घेतला नव्हता. पण आज मी पर्सनली जेव्हा अनुभव घेतला तेव्हा मी व्यवस्थित बसू शकले. म्हणजे मला हल्ले तरी काही त्रास होत नाही आता. इतकं मला ते रिलॅक्स वाटतंय. आणि पायातनं असं एकदम वाटत होतं की काहीतरी निघून चाललेलं आहे आपल्या, असं जाणवलं. आणि खूप छान वाटलं. म्हणजे आजच्या याच्यामध्ये खूप चांगला अनुभव घेतला मी. ग्रेट, खूप छान. आणि एकूण तीव्रता कमी, तुम्ही जसं ऍक्सिडेंटचं सांगितलं तसा माझा हा अनुभव परवाचा आलाय की नातीने मग माझ्या भलत्या जागी लागल्यामुळे तिने फोटो काढून नेला होता की आईला दाखवते. तिचं लगेच धावत आली, आई खूप लागलं, खूप लागलं. काही नाही झालं ग म्हटलं, मला विशेष काही नाही लागलं. असं म्हणून त्याची तीव्रता इतकी कमी झाली की देवघराचा कोपरा तिथे पडले मी तर तो कोपरा लागला असता, किंवा स्टूल लागला असता, किंवा डायनिंग टेबल लागला असता.
पण फक्त असं उभ्याच्या उभ्या एकदम काय झालं कळलं नाही. पायलाम करून पडले तर थोडं खालच्या भागाला लागलं. पण आज मी व्यवस्थित बसले आणि मला असं वाटलं होतं की मला बसता येणार नाही कदाचित, पण त्याची तीव्रता कमी झाली. थँक्स रेकी, थँक्स गुरु. चला, थँक्यू. तर बघा, आता अनुभव सगळ्यांचेच आहे, पण आपल्याला सिलेबस कडे वळावं लागेल. तर आता हे जे घेतलं, प्रत्येकाला विनंती, आज परत ग्रुप ओपन करते. तर सकाळच्या अटुनमेंटचा अनुभव, आताच आपण हे जे हिलिंग सेशन घेतलं, कॉमन हिलिंग, त्याचा अनुभव, आणि त्याच्यासोबत आता जे आपण अन्न पाण्याची चव, म्हणजे अन्नाची नंतर बघू आपण, तुम्ही पण पाण्याची चव कशी बदलते तुमच्या अफर्मेशननी, त्याचं प्रात्यक्षिक आपण आता घेतो आहे. सगळ्यांनी 2 मिनिटात रेडी व्हायचंय, 2 मिनिटं रेडी व्हायचंय. अरे मॅडम, पाणी नका पिऊ ना, सुषमा मॅडम वेळा पट्ट पाणी पिऊन घेणार तर कसा अनुभव येणार आहे? जरा धीर धरावे. ठीक आहे, मी म्हंटल पेशन्सनी करा काम, तर अनुभव चांगला येईल. ओके, सो पाणी हे आपल्यासाठी काय आहे? जीवन आहे. ठीक आहे, तर ज्यांनी कोणी पाणी आणलं नसेल त्यांना 2 मिनिटाचा वेळ देते, पाणी आणायचं आहे, आणि मग आपण पाण्याचं चालू करू. ठीक आहे, बॉटलही चालेल. मग तुम्हाला अख्ख्या घरचं पाणी कसं चार्ज करायचं ते पण शिकवणार आहे. चला, पाणी घेऊन या. मला बरेच लोक इकडे उठताना दिसून राहिले, तर बेटर वे की 2 मिनिटं मी तुम्हाला तिथे पाणी घेऊन या. बघा, आपल्या संस्कृतीमध्ये जल ही जीवन आहे असं म्हटलं जातं. आणि आपण रेकी अवचेतन मन शिकत असताना बघितलं की पाणी प्रत्येक आपलं अफर्मेशन ग्रहण करतं. बरोबर आहे? आज सकाळचा क्लास झाला आणि 325 लोक उपस्थित होते. ठीक आहे, ज्यांनी मिस केला त्यांनी मिस केला, पुढच्या बॅच मध्ये अटेंड करा. चला, सो जल ही जीवन है आणि पाणी हे अमृत आहे पृथ्वीवरचं. आता लक्षात घ्या, याच पाण्याच्या माध्यमातून आपण स्वतःची एनर्जी पॉझिटिव्ह करू शकतो, घराची एनर्जी पॉझिटिव्ह करू शकतो. तुमचं प्रत्येक अफर्मेशन हे तुम्हाला खूप सुंदर पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्या जीवनात देत असते. आता कशा पद्धतीने, याचं एक प्रॅक्टिकल अनुभव आपण आता घेणार आहे. तुम्ही जे पाणी घेतलेलं आहे त्याचं फक्त एक सिप पाणी प्यायचं आहे आता, आणि ती चव लक्षात घ्या. चला, घेतलं सगळ्यांनी एक सिप पाणी. आता तो पाण्याची बॉटल किंवा ग्लास समोर ठेवून द्या, आणि रेकीला परत एकदा प्रार्थना करायची आहे. सोबत पाण्याचा पण आभार मानायचा आहे. माझ्या पाठीमागे हे प्रेयर करा. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे,
माता पिता व समस्त गुरुजनांचे आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. दोन्ही हात रब करायचे आणि मग ते पाण्याचा ग्लास किंवा ती बॉटल हातात घ्यायची. मी या पाण्याचा देखील आभारी आहे. थँक्स टू दिस वॉटर. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे 11 वेळा 21 वेळा असं अफर्मेशन द्या. पूर्ण झाकण उघडायचं आहे, बंद झाकणं, बॉटलचं झाकण बंद नाही पाहिजे. हा, ठीक आहे. हे पाणी दिव्य ब्रह्मांड ऊर्जा आणि ईश्वराच्या आशीर्वादाने चार्ज होत आहे आणि या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी दिव्य ब्रह्मांड ऊर्जा आणि ईश्वराच्या ऊर्जेने चार्ज होत आहे आणि या पाण्याला तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी ब्रह्मांड ईश्वरी ऊर्जेने चार्ज होत आहे आणि या पाण्याला तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी दिव्य ब्रह्मांड ऊर्जेने चार्ज होत आहे आणि या पाण्याला तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी दिव्य ब्रह्मांड ऊर्जेने चार्ज होत आहे आणि या पाण्याला तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी दिव्य ब्रह्मांड ऊर्जेने चार्ज होत आहे आणि या पाण्याला तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी दिव्य ब्रह्मांड ऊर्जेने चार्ज होत आहे आणि या पाण्याला तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी दिव्य ब्रह्मांड ऊर्जेने चार्ज होत आहे आणि या पाण्याला तीर्थाची चव आलेली आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि हे पाणी आता पिऊन बघा. मग आरोग्यासाठी पाणी कसं चार्ज करायचं ते शिकवते. सांगा काय फरक जाणवला पाण्यामध्ये? रेज युअर हँड. रेणू कसबे. नमस्ते मॅडम. नमस्ते. पाणी गोड गोड लागायला लागलंय. पहिले पाण्याला एवढं गोडवा नव्हता, आता पाणी गोड लागलं. ग्रेट, छान. बोला मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझ्या पायाचं दुख सुद्धा गेलं. माझ्या पायामध्ये भरपूर दुख होत होतं आणि मी आता इतकी हालचाल करून सुद्धा बघितली, माझं पायाचं दुख अगदी गेलेलं आहे. आणि आता पाणी पण चार्ज केले, पाण्यामध्ये गोडवा आलेला आहे मॅम. खूप चांगला अनुभव झालाय मला ह्या रेकीच्या एनर्जीज मध्ये. धन्यवाद ग्रँड मास्टर. थँक्यू ग्रँड मास्टर उजुकी. थँक्यू सर्वांना. थँक्यू देवांना आणि थँक्यू गुरुमा तुम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू. कृष्णा सर, अनम्यूट करा. नमस्कार मॅडम. नमस्कार सर, बोला. आता ह्या पाण्याची चव मंदिरातलं जे तीर्थ असतं ना तसं जाणवलं असं म्हणजे. आणि मग असं जे गवत सांगायचं की फ्रोजन शोल्डर आहे मला, तर तो दुखण्याचं थोडंसं प्रमाण कमी झालं. ओके, पूर्ण कमी करून टाकू. 2 मिनिटं फक्त मला द्या. कुठला हात? डावा उजवा? डावा हात आहे, बरोबर आहे. डाव्या हाताचं नेमकं किती वर जात नाही हात? हा आता पूर्ण जातो. आणि हा? हा बघा. ओके, ठीक आहे. त्रास कुठे आहे, किती आहे त्याचा? खूप त्रास आहे म्हणजे. ठीक आहे. आता तुम्ही काय करा, आपला डाव्या हाताचा आहे ना, तर डाव्या हाताचं इंडेक्स फिंगर पकडा आणि हा जो आपला जॉईंट आहे इथे नेमका कुठे तो पेनफुल पॉइंट सापडेल, आई ग वाला, जस्ट टच करा त्याला. असा फाइंड आउट करतो पॉइंट, असा राऊंड राऊंड थंबनी टच करत न्या, तर तुम्हाला तो एकदम असह्य वेदनावाला तुमचा लॉकिंग पॉइंट आहे, कुठून तो फ्रीज झालेला आहे तो पॉइंट सापडेल. दाबा, इंडेक्स फिंगरवर दाबून शोधा. एक एकदम असा पेनफुल पॉइंट सापडेल. हलकं जरी दाबलं तर तिथे खूप भयानक वेदना होती. थोडंसं इथे जाणवतं. त्याच्या आजूबाजूला चेक करा, असह्य वेदनांचा पॉइंट सापडेल. सापडला? सापडला ना? हा, बस त्याला 20 वेळा असा प्रेस करा आणि सोडा, प्रेस करा सोडा, प्रेस करा सोडा, 21 टाइम्स.
थोडासा दाब, चेहऱ्यावर आईची आईची आठवण आली पाहिजे असा प्रेस करा त्याला. ठीक आहे, आता हात वर नाही. किती किती फरक पडला, जो कमी झाला, अजून किती झाला? थोडासा फरक पडला. पडला ना, आधीपेक्षा फरक 1 मिनिटात फरक पडतोय, हो, हो. बरोबर आहे. आता हो. काय करायचं, रोज तिथे जो आई गव्हाला पॉईंट सापडलाय ना, हा, एक सर्जिकल टेप मेडिकल मधनं घ्यायची, 2-4 मेथी दाणे घ्यायचे, त्या टेपवर ठेवायचे आणि एक्झॅक्ट त्या पॉईंटवर टाकायचे आणि रोज 1-1 तासात त्याला असं प्रेस करायचं. ओके. 8 दिवसात फ्रोझन सेंटर निघून जाईल. आहे ना पेनफुल पॉईंट? हो हो करून बघा आणि 8 दिवसात माझा नंबर आहे ग्रुप ऍडमिन मध्ये, तिथे तुम्ही शेअर करा की तुमचा किती कमी झाला. आणि एकच मिनिट, माझ्या पायाची पुष्कळ आग होती, सर भोवरी आहे. आता सगळ्याच याच्यावर ट्रीटमेंट नाही देऊ शकत, भरपूर नाही, नाही, हे ते आहे, नाही, हिलिंग भोवरी तुम्हाला शिकवणार आहे. सांगितलं. आता हा, जी मी सांगणार आहे ना आपल्याला आजार आणि त्याचं निदान आहे, ते प्रोटोकॉल शिकवणार आहे तुम्हाला. ओके ओके, तर थँक्यू. त्याच्यामुळे काळजी करू नका, तुम्हाला त्याचं नोट्स पीडीएफ पण मिळणार आहे लास्ट डे ला आणि सगळं आपण करणार आहे. ठीक आहे, ओके ओके, थँक्यू थँक्यू. ओके. सुवर्णा राठोड. ते कसं, मला कोणी पेन सांगितलं ना तर ते राहणार हॅलो. नाही उपचार सांगितल्याशिवाय. हा बोला. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा डावा पाय आहे, तो कधी म्हणजे मांडी घालून बसता येत नाही मला डाव्या नाही पायाने, मॅडम कारण प्लीज, की आता त्या प्रॉब्लेम थाईसच्या नाही. इथे. आता आता मी नाही फक्त नाही एवढं आई, एक्सपिरियन्स. नाही मी प्रॉब्लेम नाही सांगत आहे हा. मॅडम. मला त्यामुळे आता हे रेकी केल्यानंतर थोडासा पायाचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाला, म्हणजे जो ठीक पेन आहे, होत होता फोल्ड करताना तो आता कमी झाला. व्हेरी आणि गुड. सेकंड थिंग, पाणी जे आहे फिल्टरचं पाणी आणि देवळातील फुलपत्राचं पाणी, तीर्थ, हा फरक खूप आलाय पाण्यामध्ये. व्हेरी गुड, खूप छान. चला, तर थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. येस, ज्योती गोडांबे. मॅडम मला मला तर ते आता अनुभव रोज येतोच याचा, गोड पाणी छान लागते. तुम्हाला माझं ह्याचं ऑपरेशन झालेलं आहे इथे टाकीत मला, आणि टाकीमध्ये नेहमी खूप व्हायचं मला असं बसता उठता. पण मी आता हे मी मला ते दिनचर्या सांगते रोजची, ते मी चालू केली करायला ना, तर हे मी रोज करते. तर आता मला हे दुखाचं म्हणजे कमी दुखतं, नाही दुखत तसं पूर्ण थांबलेलं नाही दुखायचं, पण ते म्हणजे 100 पैकी 50 वरती आले आता. म्हणजे ते व्हेरी गुड, खूप छान. टाकीत आता कमी जात खूप माझे. आणि आता माझी मी दिनचर्या प्रॉपर रोज मी बोललं पण करते, सगळे व्यवस्थितपणे करते. आता त्याचा आणि आता एनर्जी बॉल तयार करतो, फटकन तो तयार असं म्हणजे पटकन हातामध्ये सगळ्यात. आणि मला कसं ते थंड गरम असं जाणवते, पण मला असं ना पूर्ण खेचर होत जातोय दोन्ही असं. थोडं ते पॉवर अशी एकामेकाला अशी खेचत असं होतं मला पूर्ण. हा पूर्ण हातात असं झिंझिड आहे तसं काय माझ्या पूर्ण ह्याच्यामध्ये. छान खूप चांगले. छान छान, व्हेरी गुड. विशाल सर. नमस्ते मॅडम. नमस्कार. अगदीच ते बाकीच्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मला सुद्धा अनुभव आला, आणि मी एकट्यानेच नाही तर माझ्या मिसेसनी पण मुलांनी पण ट्राय केलं. आपण स्वामींच्या मंदिरात गेलतो त्यावेळेस ते तीर्थ जे दिलतं ना, अगदी त्या स्वरूपात ते पाणी आम्हाला लागलं आता. ग्रेट, खूप छान. आणि तुम्हाला मी सांगतो, सुरुवातीला मला एन्झायटीचा त्रास होता, भरपूर फरक पडला आता पूर्वीपेक्षा. मी त्या दिवशी जवळजवळ 15 किलोमीटर ट्रॅव्हलिंग केली आणि स्वतः गाडी चालवली. पूर्वी एवढी कॅपॅसिटी नव्हती माझी. मला गर्दी किंवा असं ट्रॉफिक बघितलं ना, की हृदय वगैरे धडधडायला लागायचं. आणि कट कट डिलीट डिलीटचा जे आपला मंत्र आहे, ज्यावेळेस निगेटिव्ह विचार येतो त्यावेळेस तो मी करतो, आणि क्षणात मन दुसरीकडे ऑटोमॅटिकली भरकटलं जातं. म्हणजे ही मी आता सांगताना शहार येतो अंगावरती, अगदी म्हणजे मी स्वतःहून फील केलं मॅडम. खूप छान. थँक्यू, तुमचे धन्यवाद मनापासून. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ मॅडम. रश्मी मॅडम. अनम्यूट करा. हाँ बोला. हेलो। हाँ बोला. आज फर्स्ट डे था मेरा, और वो भी मेरा ज्वाइन नहीं हो रहा था, फिर भी मैंने ज्वाइन किया। आज फर्स्ट डे और कैसे का था? आप कौन से बैच में हो? मैं ये 3 पहले वाली भी बैच में थी, पर उस वक्त नहीं कर पाई। नहीं नहीं, अभी बट पूछ मैं रहे अभी कौन से ग्रुप से ज्वाइन किया, ये पूछ रही हूँ. आपका ही वाला जो ग्रुप है। नहीं, 17 या 18, क्योंकि गलती से आज ऑफिस के लड़की से लिंक तो नहीं शेयर हुई, ऐसा लग रहा मुझे. नहीं नहीं नहीं, मैं 17 इसी ग्रुप में हूँ। ठीक. हाँ। और मैंने इसके पहले 2-3 क्लास किए थे आपके, स्टार्टिंग वाले 5 5:30 बजे वाले। फिर वो कुछ घर के प्रॉब्लम की वजह से नहीं कर पाई, तो आज का मेरा थर्ड क्लास है, समझ लीजिए आप। तो वैसे तो थोड़ा बहुत सीखा मैंने आपसे, और मुझे उसे काफी अच्छा भी लगा।
बहुत बढ़िया, प्रैक्टिस कीजिए आगे, क्योंकि नेक्स्ट वीक जो भी हमारे 5 सेशन है टोटल प्रैक्टिकल बेस है. हर दिन हम हाँ. कुछ नई ऊर्जाओं को जानेंगे. ठीक आहे, चला ओके. सो आता पाणी कसं वाटलं, पाण्याची ऊर्जा चेंज झाली, सगळ्यांचा पण अनुभव ऐकला आणि असेच सेम अनुभव असतील तर प्रत्येकाने ग्रुपवर शेअर करा, कारण इथे आपल्याला शिकायचं पण असतं, नुसतं आपण अनुभव घेऊ शकत नाही. तर बघा, आपल्याला आपल्या घरामध्ये तुम्ही आता या पाण्याने काय काय चेंज करू शकता. ऍक्च्युली मी एक 3rd लेवल मध्ये सांगत असते, पण आज सांगून देते. मध्ये मध्ये एखाद दिवस जे द्यायचं मनात न येतं, चला आज तुम्हाला एक गोष्ट सांगते. बऱ्याचदा काय असतं की आपल्या घरामध्ये काही ना काही प्रॉब्लेम चालू असतात. कधी पैशाची अडचणी आहे, कधी आरोग्याच्या समस्या आहे, आणि तुम्हाला असं वाटतं की आम्ही खूप प्रयत्न करतोय पण ते होत नाहीये. तर त्याच्यासाठी एक उपाय तुम्हाला आज देते. घरात जर एखाद्या व्यक्तीची सतत तब्येत बिघडत असेल तर त्याच्या उश्या, म्हणजे तो बेडवर झोपलेला आहे, तर बेडवर हा बेड आहे तर त्याचा जो उश्याकडचा भाग आहे, जिथे तो पिलोवर डोकं ठेवतो, तर डोक्याकडचा जो भाग आहे ना, तर त्याच्या खाली पलंगाच्या पायाच्या तिथे एका काचेच्या ग्लासमध्ये 80% पाणी टाका. ते पाणी प्यायचं नाहीये, पहिलेच सांगते. पाणी उघडं ठेवायचं आहे आणि त्या पाण्याला अफर्मेशन द्या. आता तुम्ही सगळे रेकीचं अटुनमेंट झालेलं आहे, रेकी करू शकता. तर आता अफर्मेशन द्यायचं की जर कुठल्या कारणाने या व्यक्तीमध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती या पाण्याने शोषून घेतलेली आहे. असं पाणी ते रात्री झोपताना ठेवायचं, असं अफर्मेशन देऊन. समजा आता नाव घ्यायचं त्या व्यक्तीचं की माझा मुलगा, माझी पत्नी, माझे पती, ज्याच्याही बद्दलची निगेटिव्हिटी काढायची, तसं त्याचं नाव घेऊन त्याच्यातली सगळी निगेटिव्हिटी पाण्याने शोषून घेतली आणि सकाळी ते पाणी अशा एका रोपट्यावर टाका की जे तुमच्या कामाचं नाहीये. का बरं? कारण आपल्याला ओळखायचं ना प्रॅक्टिकली. आणि ही प्रक्रिया 7 दिवस करायची आहे. किती दिवस? 7 डेज करायची आहे. 7 दिवसानंतर तुम्हाला असं लक्षात येईल, जर कुठल्या कारणाने निगेटिव्हिटी असेल. आता तर पावसाळा चालू आहे, झाडं सुकतील का? पण ते झाड आपोआप खराब होऊन जाईल. जर निगेटिव्हिटी नसेल तर पाणी टाकल्याने झाड काय होणार आहे? फुलणार आहे, ग्रोथ होणार आहे. पण खाली झोपता तर उशीच्या बाजूने थोडा हात नाही लागेल तसा दूर ठेवा. खाली झोपणाऱ्यांनी मार्ग काढायचा. ठीक आहे, तर या पद्धतीने. आणि घरामध्ये चिडचिड होत असेल, घरामध्ये निगेटिव्हिटी असेल, तर घराचा सेंटर पॉइंट किंवा हॉल, जिथे तुमचं जास्ती वास्तव्य असतं सगळ्या घरातल्या लोकांचं, स्वयंपाक खोली जिथून ऊर्जांचा स्रोत बाहेर पडत असतो, तिथे तुम्ही ग्लासमध्ये याच पद्धतीने पाणी ठेवायचं रोज रात्री. आणि त्याच्यानंतर ते पाणी सकाळी रोपट्याला टाका. अफर्मेशन तेच की जर कुठल्या कारणाने माझ्या घरात आणि घरातल्या व्यक्तींमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल ती या पाण्याने शोषून घेतलेली आहे. हे ईश्वर ऐसा हो, ऐसा हो, ऐसा हो, असं अफर्मेशन देऊन तुम्हाला ते पाणी चार्ज करायचं आहे आणि मग तुम्ही ते क्लीन करू शकता. म्हणजे ते फ्लश टाकून द्या. आणि ज्यांना असं वाटतं की नाही बा रोपटं माझ्या हातून काही झालं नाही पाहिजे, पण ते कसं आपण ओळखू नाही शकत, तर ते केलं नाही ना, आयडेंटिफाय करावं लागेल ना की खरोखर निगेटिव्हिटी आहे की नाही. तर या पद्धतीने पाण्याने आपण हे क्लीन, म्हणजे सगळी निगेटिव्हिटी घरातली आणि व्यक्तीतली कमी करू शकतो. तर स्वतःमध्ये असेल तर स्वतःचं परमिशन द्यायचं. कुठल्या कारणाने जर माझ्यामध्ये निगेटिव्हिटी आहे, कुठल्याही कारणाने निगेटिव्हिटी आहे, ती या पाण्याने शोषून घेतलेली आहे. नाही, एकदाच बोलून अफर्मेशन देऊन ठेवायचं, 21 वेळा बोलायची गरज नाहीये. ठीक आहे, 1 टाइम बोलून तुम्हाला हे अफर्मेशन द्यायचं आहे. 7 डेज करून बघा. तुम्हाला तुमच्या एनर्जीमध्ये, स्वतःसाठी केलं तर घराच्या एनर्जीमध्ये किंवा ज्या व्यक्तीसाठी करताय त्याच्या एनर्जीमध्ये फरक जाणवेल. ठीक आहे. आणि आता जे माझे आता बंधू इथे क्लास करत आहेत त्यांना 2 मिनिटं रोज सकाळ संध्याकाळ किचन मध्ये जायचा त्रास देणार आहे मी. आणि माझ्या मैत्रिणी तर जातच असतील किचन मध्ये, असं तर नाही की महिला आणि किचनची संपर्क येत नाही. नसेल येत तर जा. ठीक आहे. आणि कारण कसं आहे, आपल्या घरी स्वयंपाकाला ताई जरी येत असतील तरी देखील आपल्याला काय करायचंय, त्या अन्नाला आणि पाण्याला, जेव्हा आपण सगळं अरेंज करतो स्वयंपाक झाल्यानंतर, तिथे रेकीला आभार मानायचं, त्या अन्नाचा आभार मान, थँक्स टू मी, थँक्स टू दिस फूड, थँक्स टू रेकी असं म्हणायचं. आणि एक अफर्मेशन द्यायचं रोज. आता सकाळ संध्याकाळ जे काही तुमच्याकडे बनतं, हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो,
हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, म्हणून आपल्याला त्या पाण्याला अफर्मेशन द्यायची आहे, सॉरी अन्नाला. आणि याच पद्धतीने तुमच्या घरी जिथेही पाणी स्टोअर करून ठेवता तुम्ही, जिथे पाणी स्टोअर करतात ते स्टोअर करण्यासाठी माठ, आजकाल तर ते फिल्टर असतं त्याच्यातनं सगळं पाणी येतं, तर स्टोअर ते गुंडावर जे भरण्यावर भरणं ठेवलं जातं तो प्रकार तर आजकाल घरातनं लुप्त झालेला आहे. ठीक आहे, पिण्यापुरता एखादा माठ असला तर असला अशी कंडिशन आहे, नाहीतर डिरेक्टली पाणी वापरलं जातं. काही हरकत नाही, आधुनिकतेत आपण बदलतो, त्याला हरकत नाही. तर आता त्या पाण्याच्या तिथे जिथे तुम्ही त्या फिल्टर मधनं पाणी येत असेल घरात, फिल्टर समोर उभं राहायचं, पण पायाखाली काहीतरी असं चप्पल स्लीपर चालते, सॉक्स चालतात, काहीतरी डिरेक्टली फ्लोटच नसावं, तिथे तुम्हाला अफर्मेशन द्यायचं आहे. काय अफर्मेशन द्यायचं आहे? हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो. थँक्स टू मी, थँक्स टू दिस वॉटर. आणि हे सगळं पाणी पिणाऱ्या सगळ्यांचं कोटी कोटी आभार. बघा, तुमच्या घरी एखादा पाहुणा येईल, तो नक्की तुम्हाला म्हणेल की तुमच्या घरच्या पाण्याच्या चवमध्ये काहीतरी फरक आहे. तुम्हाला गंमत सांगते, आमचे एक यवतमाळचे स्टुडंट होते, ग्रँड मास्टर आहे, बाय प्रोफेशन टीचर आहे. फर्स्ट टाइम जेव्हा त्या मला भेटायला आल्या ना, तर ती 25 लिटरची कॅन नाही मिळते का पाण्याची, ती कॅन घेऊन आल्या आणि मॅडम हे पाणी चार्ज करून द्या. एक श्रद्धा प्रत्येकाची, आणि या क्षेत्रात तर खूप प्रेम मिळतं, ते वेगळी गोष्ट आहे. म्हणजे माझ्या शक्तीचं बळ तेच आहे, तुमच्याकडनं मिळणारं जे प्रेम आहे ते. तर हे अफर्मेशन तुम्हाला या पद्धतीने अन्न आणि पाण्याला द्यायचं आहे. रोज 2 मिनिटाचं काम आहे. 2 मिनिटं अन्नाला अफर्मेशन द्यायचं, 2 मिनिटं पाण्याला अफर्मेशन द्यायचं आहे. कारण शब्द ही ब्रह्मांड आहे और वास्तू तथास्तु कहती है. ह्या 2 गोष्टी विसरायच्या नाही की घरामध्ये आपण कसे शब्द वापरतो. आपण एक पालक म्हणून मुलांना यू कांट वाली भाषा जास्ती वापरतो, तू करू शकत नाही, तू असा आहे तसा आहे. आणि म्हणून खरोखर जिजाऊंना त्यावेळेस कळलं होतं की राजे म्हणावं लागतं, आणि आपल्याला अजूनही आपण म्हणतो की तो मूर्ख आहे, तो काहीच करू शकत नाही. थोडा विचार करा आणि आपल्या मुलांना त्या पद्धतीने एनर्जी द्या. म्हणायला तशी काय, बोला मोटिवेशनल स्पीकर, बोला डॉक्टर साहेब, त्यांच्या औरामध्ये ती एनर्जी द्या. कारण मंडेचं प्रॅक्टिकल खूप थोडा आपला रेकीचा विषय राहिलेला आहे शिकवायचा, तर आपण मंडेला औरा घेऊ आणि मग रेकीच्या याच्याकडे वळू. तर औरा बघायला शिकवणार आहे मी, आणि कसं तो औरा आपल्या अफर्मेशननी इफेक्ट करतो, किंवा 2 व्यक्ती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकत्र आल्यावर ते व्हायब्रेशन्स कसे जाणवतात, किंवा एखाद्याला स्पर्श न करता त्याच्या शरीरामध्ये कुठे दुखणं आहे हे ओळखायला आपण शिकणार आहे, किंवा मंडे और ट्यूसडे. ठीक आहे, कारण आपलं रेकीचं व्हॉट इज रेकी, रेकीची विशेषता, रेकी वापर कसा करायचा, हे सगळं थेरोटिकल पार्ट राहिलेला आहे. बाकी नेक्स्ट वीक आपलं टोटल प्रॅक्टिकल राहणार आहे. औरा, 7 चक्र, 7 चक्रांचं जबरदस्त. आता तुम्ही थोडं एक झलक बघितली, जेव्हा आपलं 7 चक्रांचं मेडिटेशन आपण करू तर शरीर लेवलच्या सगळ्या दुखण्यांना टाटा बाय बाय करणार आहे. ओके, तर आजपासनं अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि जल ही जीवन आहे, म्हणून आपण तिथे सकारात्मक ऊर्जांचा संचार करायचा आहे आणि ती पॉझिटिव्हिटी आपल्या जीवनामध्ये अनुभव करायचा आहे. रेकी सिम्बॉल काय असतात? रेकी लेव्हल 1 मध्ये कुठलेही सिम्बॉल नसतात. रेकी लेव्हल 2 मध्ये जे सिम्बॉल शिकवले जातात त्याच्यामुळे तुमची एनर्जी 40% होते. रेकी लेव्हल मास्टर लेव्हल मध्ये जी तुम्हाला एनर्जी शिकवली जाते, सिम्बॉल शिकवले जातात, ज्याच्याने तुमची रेकीची ऊर्जा 100% होते. युट्यूबवर आपल्याकडे रिझल्ट आहे 4 स्टेजचा कॅन्सर ठीक झालेचा. अवश्य वर्टिक्स हॅपी लाईफ आपलं युट्यूब चॅनल आहे, तिथे जाऊन तो व्हिडिओ बघा. तुम्हाला खरोखर त्यांनी तो संघर्ष कसा केला आणि काय कंडिशन होती, आणि तो रिसर्च पेपर मी मागच्या वर्षी दिल्लीला जानेवारीमध्ये सबमिट केला, सायंटिफिक रिझल्ट ऑफ रेकी. तर रेकीने खूप काही होत असतं, ते हळूहळू. आता तर जस्ट आपण पहिल्या वर्गात आलेलो आहे आणि आजच आपला प्रवेश झालेला आहे. जेव्हा तुम्ही आता 21 डेज प्रॅक्टिस कराल, पुढचे प्रॅक्टिकल समजून घ्याल, तेव्हा तुम्हाला रिझल्ट येणार आहे. सो 5 मिनिटं आहेत. एनी क्वेश्चन, एनी डाऊट? कारण आता नवीन विषय आपण घेणार नाहीये. आता काही प्रश्न आहेत का कोणाचे? विचारू शकता प्रश्न, किंवा काही शेअरिंग असेल. वी हॅव द 5 मिनिट्स. आरुषी चौधरी.
हेलो, हा बोला. गुड आफ्टरनून मैडम. स्माइल आफ्टरनून. सगळ्यांनी एक्चुअली हे बघा, गोड गोड हमने अंग्रेजों से बहुत कुछ सीख लिया है. आता स्माइल म्हणायचं, स्माइल वेलकम. कारण जेवढं तुम्ही स्माइल हा शब्द रिपीट कराल ना, इनर लेवलवर सबकॉन्शियस माइंड मध्ये तुम्ही तो शब्द पेरताय, स्माइल. और स्माइल लोगों को दिखाने के लिए प्लास्टिक स्माइल नहीं, इनर लेवल से जो स्माइल आएगा ना, वो आपके जीवन में बहुत पॉजिटिविटी देने वाला है. करेक्ट, 100% करेक्ट. So smile welcome, smile morning, smile afternoon, smile evening. Okay, everything will be the smile in your life. So enjoy the beautiful smile. थँक्यू मॅम. ऍक्च्युली मी ना तुम्हाला एक पण सेशन आतापर्यंत मी अटेंड नाही केले. आजच पहिलं सेशन अटेंड केलंय. ऍक्च्युली मी वर्किंग आहे TCS मध्ये आणि माझा ऍक्च्युली 3चा जो टाइम स्लॉट आहे तो माझा ड्रायव्हिंग स्लॉट असतो. मी बाईक चालवते त्या वेळेला, तर 1 तास ड्राईव्ह करून मी घरी येते. तर मी हे सेशन नाही अटेंड करू शकले 2 दिवस, पण मी तुमचं युट्यूब वरती एक सेशन बघितलं पूर्ण. मॅडम तुम्हाला त्याच्यासाठी ना आपला आणि आज बघा पहाटे जे 5 आजचा सव्वा आहेत तर 5 मी युट्यूब वरनं एक बघा, ज्यांनी आज सकाळी पहाटेचं सेशन अटेंड केलेलं आहे. नाही ना, मी तुम्हाला इंटरनेट अनस्टेबल आहे, एकच मिनिट, नेट इश्यू येतोय. ज्यांनी माझं आजचं पहाटेचं सेशन अटेंड केलेलं आहे त्यांचं ते सगळे सोमवारपासूनचे सगळे प्रॅक्टिकल करू शकतील, त्यांना सगळ्या अनुभूती येतील. पण ज्यांनी 5:15 वाला मिस केलाय त्यांची जबाबदारी माझी नाही. तुम्हाला अजून काही काळ वाट बघावं लागेल. नेक्स्ट बॅचला करा, किंवा मग माझी पर्सनल फी असते, 500 रुपीज मी एक्स्ट्रा चार्ज करते अटोनमेंटचे, तर ते तुम्ही पे करून शक्तिपात घेऊन नेक्स्ट लेवलला येऊ शकता. ओके. तर मला आता मी तुम्हाला रात्री 11-11:30 वाजता मेसेज केला होता व्हॉट्सअप वरती की मी जॉईन करू शकते का सेशन म्हणून. मॅडम मग 10 नंतर मी कुठलाही फोन बघत नाही. अच्छा, ओके. मला माहिती नव्हतं ते. आपल्या ऑफिसचं नेम आहे 10 नंतर. आपण कॉल तर आपला ठरलेला टायमिंग आहे, पण माझा स्वतःचा फोन 10 नंतर बंद असतो. ओके. हा, म्हणजे डिलिव्हर झाला नव्हता मेसेज तुम्हाला तेव्हा. तर हे जे आता प्रॅक्टिकलचं मला जर तुमच्याकडनं पर्सनली भेटून 500 घ्यायचं रुपीज पे करून तुम्ही अपॉइंटमेंट बुक करून तेवढं तुम्हाला अटोनमेंट कम्प्लीट करून दिलं जाईल. मग आजचं रेकॉर्डिंगचं डेट लक्षात घ्या. त्या डेट नंतर मॉर्निंग आता जो मी स्टार्टिंगला जो घेतला 3-3:30 दरम्यान, ते तुम्हाला एकदा ऍक्टिव्हेशन कम्प्लीट करायचं आहे. ओके, ठीक आहे. आणि जर मला तुम्हाला पर्सनल जर भेटायचं असेल तर तुम्ही पुण्यातच असता का? नाही, मी अमरावतीला असते. अच्छा, मग ऑनलाईन थ्रूच तुम्हाला कॉन्टॅक्ट करावा लागतो. वर्षातनं माझा पुण्याला एक वर्कशॉप असतो मोठा. मागच्या वर्षी 200 लोकांनी पार्टिसिपेट केलं होतं. आता आपण पुण्याऐवजी आपण मुंबई प्लॅन करतोय 1 डिसेंबरचा. अच्छा, आणि पुण्यात काही चान्सेस आहेत मॅडम तुमचे? मॅडम सध्या नाही आहे, कारण आता तर हैदराबादला नेक्स्ट वीक प्रोग्राम आहे. त्याच्यानंतर परत मुंबईच्या प्रोग्रामचं पूर्ण प्रिपरेशन राहील, कारण आपले इंटरनॅशनल लेवलचे प्रोग्राम्स असतात, गेस्ट सुद्धा इंटरनॅशनल असतात, इव्हेंट मोठे असतात. ठीक आहे, ओके. ठीक आहे मॅम, मी तुम्हाला ते जे आहे आज जे तुम्ही सकाळी घेतलं सेशन त्याचे मी तुम्हाला पे करेल. पण मला आधी बॅकलॉगचे जे 2-3 व्हिडिओज आहेत, 3 सेशन्स कव्हर घेऊन मग मी ते करून घेईल अपॉइंटमेंट बुक करून. तर तुमचा जो नंबर आहे ऍडमिन म्हणून ह्याच्यामध्ये त्यांना 7735024 माझा पुस्तकाचा डीपी आहे त्याच्यावर. जीवन के 8 तरीके तो आपला ऑफिशियल नंबर आहे. त्याच्यावर तुमचं सगळे जे असतात म्हणजे ऑफिशियल नंबर आपण नेक्स्ट पण तो शेअर करत असतो. अच्छा, ओके. माझा फक्त एकच प्रॉब्लेम आहे, मी वर्किंग आहे पण ना माझ्यात निगेटिव्हिटी हा आपल्याकडे मुंबईच्या एक मॅडम आहे, त्या फायनान्स कंपनीमध्ये जॉब केला, गेल्या 14 वर्ष जॉबवर होत्या. तो जॉब करता करता लास्ट 5 इयर्स पासून त्या माझ्याशी कनेक्ट होत्या. आता त्यांनी जॉब परमनंटली सोडला आणि 2.5-3 लाख रुपये महिना त्या फक्त या ट्रेनिंग क्षेत्रातनं कमवत आहेत. ओके, ऍक्च्युली माझं टॅरो कार्ड पण झालेलं आहे. वर्क रीजन देने हे नहीं म्हणत मी की अगर कुछ करना है तो पूरी शिद्दत से अगर चाहो ना तो पूरी कायनात उसको पाने के लिए आपके पास ला देती है. आता माझे काकू आहे, मी त्यांना अनम्यूट करते. नीता मॅडम अनम्यूट करा बरं. देशपांडे काकू पुण्यावर, त्या अमरावतीला किती वर्षापासून आम्ही एकमेकांना ओळखत होतो, पुण्यावरून क्लास करत आहे त्या. नाही, खरंच ही गोष्ट त्यांची बरोबर आहे. मी इतकं त्यांना ओळखत होती, पाहत होती, पण मला माहित नव्हतं की ते एवढं मोठं काम करून झाले. आज मी पुण्यावरून त्यांचा क्लास अटेंड करते. खूप छान गोष्ट आहे. अगदी आम्ही शेजारी राहायचो, जास्ती फरक खरंच.
आणि खरंच तरी आहे. त्या दिवशी त्यांनी जेव्हा फर्स्ट टाइम माझं सेशन केलं तेव्हा माझा नंबर असेल त्यांच्याकडे, त्यांनी कॉल केला मला. तर एक हो ना. माझ्यासाठी खूप की बहुत जवळ असून, तर म्हणून तुम्हाला सांगते की ट्रस्ट और प्रॅक्टिस. दुनिया लिमिटेड नाही राहिली आता, ग्लोबल युग आहे, तर त्याच्यामुळे बरोबर. तुम्ही कनेक्ट होऊ शकता. हो ना, खरंच आहे. हो. चालेल मॅम, काही हरकत नाही. मी नक्कीच डेफिनेटली तुमचं हे टाइम काढून कव्हर करेल नक्की सेशन पूर्ण. चालेल. थँक्यू सो मच. पण तुम्हाला बघितल्यानंतर जी एनर्जी किंवा तुमची बोलण्याची पद्धत, इट्स अमेझिंग. नो वर्ड्स टू एक्सप्लेन मॅम. आय रिअली अप्रिशिएट युअर एफर्ट्स इन एव्हरीथिंग. मॅडम, कुठली गोष्ट मनापासून केली ना तर तो ईश्वर आपल्याला एनर्जी देतो. माझी एनर्जी शून्य आहे किंवा प्रत्येकाचीच एनर्जी शून्य आहे. का बरं? आपल्या शरीरामध्ये प्राण नावाची ऊर्जा देणारी ती एक अद्वितीय एनर्जी या ब्रह्मांडामध्ये आहे, ज्याला जात धर्म पंथ कुठलंच बंधन नाही. बरोबर आहे. ज्या क्षणी ती ऊर्जा आपल्या शरीरातून निघून जाईल, अगदी काही क्षणात कुजणारं हे शरीर आहे. म्हणून आपलं काहीच नाही आहे. बघा, जीवन म्हणजे नेमकं काय आहे? जेव्हा प्रत्येक बाळ बघा जन्माला येतं ना, त्याची अशी मूठ बांधलेली असते. प्रत्येक बाळाची मूठ बांधलेली बघितली जन्मलेलं बाळ. आणि जेव्हा जाणारा व्यक्ती असतो ना, त्याचे हात पूर्ण असे असतात. कधी कुठलाही व्यक्ती मूठ बांधून जात नाही. फक्त इथून एवढा प्रवास त्या ईश्वराने एक भाग्य म्हणा, नशीब नावाची ऊर्जा आपल्या मुठीत बांधून पाठवलेली असते. हळूहळू आपण जीवन जगत असताना त्याला रीत करतो आणि जाताना सगळंच्या सगळं कितीही केलं तरी इथे सोडून जायचं असतं. मला जे लोक म्हणतात ना, म्हणजे कितीतरी ट्रेनरने मला फोन केला की तुम्ही फ्री मध्ये रेकीचा क्लास घेऊन राहिले, तुम्ही रेकीच्या एथिक्सच्या बाहेर चालले, जे तुम्हाला अजून शिकवले नाही मी रेकीच्या नियमांमध्ये, फ्री मध्ये रेकी देता येत नाही. मी त्यांना उत्तर दिलं की या ब्रह्मांड ऊर्जेने मला एवढं सगळं दिलंय, जे मी स्वप्नही नव्हतं बघितलं तेवढं जर मला या ब्रह्मांडाने दिलेलं आहे, मग कुठे तर वापस करून जायचंय ना. कारण कसंही जगलं तरी मी इथून 1 रुपया सुद्धा कोणी सोबत घेऊन जात नाही. आपला देह सुद्धा इथेच मातीत चालला जातो. प्राण नावाचा त्या ट्रॅव्हलिंग, जेव्हा मी पास्ट लाईफ मेडिटेशनच्या या सगळ्या एनर्जी घेत असते ना, तेव्हा मला लक्षात येतं की हे जीवन खूप सुंदर आहे. आणि त्या अनुभवातनं म्हणून सांगते की आजपासून तुम्हाला ती संधी आहे की जुळले आहेत, तर इथून पुढे आपल्या आयुष्याला इतकं सुंदर वलय द्या की वो भगवान के पास जाते जाते उसने बोलना चाहिए की बेटा तुला पाठवलं होतं ना, तर शाबासकीची थाप दिली पाहिजे. करेक्ट. चांगलं करून आले म्हणून. ऍक्च्युली अजून एक म्हणजे हे ना, माझ्या मुलीचं नाव आहे अनुश्री चौधरी, माझं नाव अंकिता चौधरी. ओके ओके. तर म्हणून सांगते नावाने जॉईन करायचं. चला, हा, थँक्यू थँक्यू सो थँक्यू. मच. तुम्हाला काकू नाही म्हटलं, देशपांडे काकूलावर थँक्यू म्हटलं. ठीक आहे. ठीक आहे, चालेल. थँक्यू. ओके. चला, प्रियंका सोनाली मॅडम. प्रियंका सोनाली, सोनाली घरात मॅडम, अनम्यूट करा. हॅलो. हा, बोला. हा मॅडम, माझी तब्येत कालपासून एवढी बिघडली, म्हणजे अचानक पोटात दुखायला लागलं, मी हलूच शकत नाही एवढं. आणि मला एक सांगायचं म्हणजे पास्ट लाईफचं जे आपलं सेशन झालं ना मॅडम, डोळे बंद करून होते आणि अचानक मला डोळ्यासमोर रक्त रक्त दिसायला लागलं, पूर्ण पूर्ण ब्लड. आणि त्याच्यानंतर एक 3-4 सेकंदांनी माझ्या मिस्टरांच्या हातावर कोयता बसला, बोटावर. आणि म्हणजे ते त्यांच्या हातावर जाणार होतं, ते बोटावर गेलं असं मला वाटतंय. पण इतकं की त्यांच्या बोटाला टाके पडले. तो इतका अनुभव, इतका विचित्र अनुभव होता. म्हणजे ते जे तुमच्याकडून जे मला मिळालं ते माझ्या मिस्टरांना वाचवलं गेलं. खूपच म्हणजे मॅडम इतकं इतकं समाधान झालं ना, खूप म्हणजे खूप खूप आभारी आहे तुमची, खूप आभारी आहे की आज तुमच्यामुळे मला जे काय माझे मिस्टर वाचले गेलेत किंवा त्यांच्या आयुष्यात काय एखादं मोठं घडणार होतं, पण ते अगदी थोडक्यात घरात घडलं गेलं. त्याच्यामुळे ते शेवटचे मला वाटतं 5 मिनिटं मी बाहेर आली सेशन मधून आपल्या, आणि त्यांना तसंच मी हॉस्पिटलला घेऊन गेली, सायन हॉस्पिटलला. पण इतकं मॅडम दिलत ना तुम्ही, खरंच खूप 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 थँक्यू मॅडम. असं एवढं कोण कोणासाठी करत नाही हल्लीच्या ह्याच्यात, आणि तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट अगदी इतकं छान सांगताय. मला बसताही येत नाही मॅडम, आज मी पूर्ण झोपू नये म्हणून माझा व्हिडिओ मी म्यूट केलेला आहे की मला बसताही येत नाहीये, इतकं माझ्या कळा लागलेल्या आहेत पोटाला, खूप दुखते. 2 पण मिनिटं बघा, 2 मिनिटं शक्य असेल तर फक्त व्हिडिओ ऑन करा. ओके, ठीक आहे. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी म्हणा. एक हात जिथे दुखत आहे पोटावर ठेवा. ठीक आहे. आणि मी आता 5 to 1 काउंटिंग करते, बॅक काउंटिंग. त्या बॅक काउंटिंग मध्ये तुमचा सगळा पेन ब्रह्मांडात निघून जाणार आहे. 5,
पूर्ण पेन जिथे जिथे आहे तिथून तो पूर्ण पेन निघून जातोय. 4 पूर्णपणे शरीरात निघून जातोय. 3 पूर्णपणे निघून जातोय. 2 पूर्णपणे निघून जातोय. 1 तो एकत्रितपणे पेन ब्रह्मांडामध्ये गेल्याने एक मोठा ब्लास्ट आणि तुमचं त्या पेन सोबतचं नातं कायमस्वरूपी कट झालेलं आहे. कट 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 डिलीट डिलीट डिलीट. आणि आता अनंत स्रोतातनं येणारी ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या हातातनं प्रवाहित होऊन मी आता 1 ते 5 बोलणार आहे. त्या 1 ते 5 मध्ये इथे तुम्हाला दिव्य हिलिंग उपचार होतो आहे. दिव्य हिलिंग उपचार 1 संपूर्ण स्वास्थ्य लाभ आणि संपूर्ण रिलॅक्सेशन तुम्हाला प्राप्त होत आहे. 2 संपूर्ण स्वास्थ्य आणि संपूर्ण रिलॅक्सेशन होत आहे. 3 संपूर्ण स्वास्थ्य आणि संपूर्ण रिलॅक्स होत आहे तुम्ही. 4 संपूर्ण स्वास्थ्य आणि संपूर्ण रिलॅक्स होत आहे. 5 संपूर्ण स्वास्थ्य आणि संपूर्ण रिलॅक्स होत आहे. परमनंट रिलॅक्स, परमनंट रिलॅक्स, परमनंट रिलॅक्स. जस्ट रिलॅक्स, just relax, just relax. You are the health magnet, 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 you are the health magnet. Just slowly open your eyes. Check करा. मॅडम चमत्कार मॅडम. मॅडम खूप 80% तुम्ही म्हणाल तर मला रिलीफ झालेलं आहे फटकन मॅडम. थँक्यू मॅडम. काय तुम्हाला बोलू मी, खरंच शब्द नाही आहेत माझ्याकडे मॅडम. गॉड ब्लेस यू मॅडम. खरंच खरंच खूप थँक्यू. खूप 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 थँक्यू मॅडम. मी अक्षरशः रडतीये. खूप थँक्यू मॅडम. खूप खूप थँक्यू. आणि मॅडम आजचा जो शक्तिपथ राहिलेला आहे तो 500 भरून मला मिळू शकेल का? हो मिळू शकेल. नाही तर मग नेक्स्ट बॅचची वाट बघा. नेक्स्ट बॅच मध्ये पण करून देईल. चालेल. थँक्यू मॅडम. थँक्यू. ओके चला वेळ झालेली आहे ना. आज आम्हाला खूप बिझी टाइम आहे कारण आमचं हैदराबादचं काम चालू आहे. म्हणजे आम्हाला आज रात्रीपर्यंत कम्प्लीट करायचं आहे. सो मला माहिती आहे बऱ्याच लोकांचं शेअरिंग आहे. ग्रुप ओपन करते. तुमच्याकडनं गिफ्ट पाहिजे मला. 1-1, 2-2 मिनिटाची व्हिडिओ तुमचे एक्सपिरियन्स शेअर केले तर दॅट इज द बिगेस्ट गिफ्ट. ठीक आहे. ओके सो उद्या पहाटे 5:15 परत उठायचं आहे. गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा इन ऍडव्हान्स. गुरुपौर्णिमेला उद्या आपण सुंदर ध्यान साधना करणार आहे. सगळ्यांनी 5:15 वाजता आपल्या याच रोजच्या लिंकवर कनेक्ट करायचं आहे. सगळ्यांचं स्वागत आहे. मला ऐकून घेतलं यासाठी आपला कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू 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 व्हेरी मच.